अवैध दारू विक्री विरोधात पातूर येथील महिलांनी मोर्चा काढलेला आहे। पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये वाढलेल्या अवैध गावठी दारूच्या विक्रीला आळा घालावा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित लाभपात्र महिलांना तातडीने मिळावा या मागण्यांसाठी सावरगाव, झरंडी, नवेगाव, पिंपळरोडी, बरवाडी व आलेगाव परिसरातील महिलांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराव कापनकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। गावागावात अवैध दारूची विक्री व निर्मिती वाढल्याने कौटुंबिक कलह आणि व्यसनहीनतेचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। दारूमुळे झालेल्या अपघातातील मृत्यू तसेच व्यसनामुळे युवकाने आत्महत्या केल्याच्या घटनांचा दाखला देत अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून गावांमध्ये दारूमुक्ती अभियान राबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनेक पात्र महिलांचे हप्ते लाभार्थी ओळख प्रक्रियेतील अडचणीमुळे प्रलंबित असल्याचे महिलांनी सांगितले। आधार बँक खाते जोडणी व ओळख प्रक्रिया सुलभ करून पात्र महिलांचे थकीत हप्ते तातडीने खात्यावर जमा करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। घेऊन घेतलं आता तर इथल्या दिवसापासून आम्हाला जर जास्ती पैसे नाही मिळाले तर आमच्या 70 बाया कट करायच्या, 70 बायला कट करायच्या, मग नाही तर आम्हाला 17ला पगार द्यायचा। तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला पगार नाही तर आम्हाला पगार पाहिजे। आधी दिला नाही, आधी दिला आम्हाला ना आता दिलं नाही, काऊन नाही? मतदान झालं तेव्हापासून आम्हाला नाही दिलं। मतदानच्यासाठी आम्हाला लालची लावलं का द्यायनं? तुमचं नाव काय? शांताबाई मधुकर जाधव, सावरगाव। झालीच पाहिजे दारूबंदी। आमच्या गावातनी, नव्या गावातनी पोलिस येत नाहीत आणि काहीच नाही, हप्ते घेतात ते आणि म्हणतात की आम्ही येतो आणि सुनीनं फोन लावला तरी पण आले नाही तर म्हणलं। आणि लेकरं असे उली लेकरं दारू पितात म्हणलं। आता तुम्ही कशासाठी आले? दारूबंदी करासाठी।